महाड शहरातील पंचशील नगर इथे एका 4 वर्षाच्या चिमुरड्याला भटक्या कुत्र्यानं चावा घेतल्याची घटना नुकतीच घडली आहे। महाड शहरामध्ये भटकी कुत्री घोळक्यानं फिरताना दिसत असून नगरपालिका प्रशासन मात्र या गोष्टींकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे। आलोक चंद्रवंशी असं जखमी चिमुरड्याचं नाव असून काल दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे तो घराच्या खाली खेळण्यासाठी आला होता। याच वेळेस एका भटक्या कुत्र्यानं आलोकवर जोरदार हल्ला केला। यामध्ये त्याच्या गालावर आणि डोळ्याला मोठी गंभीर दुखापत झाली असून जखमी आलोकला प्रथमोपचाराकरिता महाड ग्रामीण रुग्णालय इथं दाखल करण्यात आलं। वाजता त्या मुलाला कुत्रा चावला तर मी शेजारीच काम करत होतो, माझी फाटीत फोडत होतो। मग तुम्ही काय केलं? त्यानंतर पोरगा धावत आला, तो पाळल्यानंतर कुत्री पाळल्यानंतर सोडवली, मी त्या कुत्रीला हाकलून दिली, मारली। नंतर मग ह्यांच्या घरी मुलाला घेऊन गेलो आणि मग ह्यांना लगेच सांगितलं दवाखान्यामध्ये चला। नशीब बलवत्तर म्हणून आलोकचे प्राण वाचले। जेव्हा आलोकवर कुत्र्यानं हल्ला केला होता त्याच ठिकाणी काही अंतरावर एक वृद्ध इसम काम करीत होता। या इसमानं धावत येऊन त्याचे प्राण वाचवले आणि त्याच्या नातेवाईकांना कळवून रुग्णालयात नेण्यासाठी मदत केली। महाड शहरामध्ये भटकी कुत्री एकत्रित घोळका करून ठिकठिकाणी बसलेली असतात। ही भटकी कुत्री लहान मुलांना आपले शिकार बनवतात। माझं नाव बसन आलोक चंद्रवंशी। माझ्या मुलाला कुत्रा चावला आहे। ते काय कुत्रा मला पण समजत नाही। चावलं तिला म्हणजे दवाखाना आलाय। आता बाकीचं काय ते बोलते, डॉक्टर बोलते पुढे घेऊन जावं लागतं बोलते। आता नगरपालिका काय केलं करू शकते ते करू शकते, नगरपालिका कुत्रे बंदोबस्त करू शकते त्याला। महाड नगरपालिकेचे मोकाट फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांकडे दुर्लक्ष असून नगरपालिका प्रशासनानं लवकरात लवकर या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नातेवाईकांकडून करण्यात आली आहे। जागृत महाराष्ट्र न्यूज, रामदास चव्हाण, महाड, रायगड।